प्रचंड मोठ्या ताकदीने सध्या विरोध केला जातोय जैन मंदिराकडनं आणि आंदोलकांकडनं। आपल्यासोबत सध्या मनसे नेते अविनाश अभ्यंकर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। अविनाशजी, मनसेने या संपूर्ण भूमिकेचा पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आधी पण होतं की कबुतरांमुळे खूप मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते आणि या पातळीवरती जो जैन समाजाचा आता विरोध आहे, आपण काय त्यावरती प्रतिक्रिया द्याल? पहिलं महत्वाचं म्हणजे मला वाटतं काल सन्मान्य मुख्यमंत्री आणि लोढा जे आहेत सन्माननीय, त्यांनी एक बैठक घेतली होती आणि बैठकीत मला वाटतं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्याला काहीतरी गाईडलाईन्स दिल्या होत्या। उद्या पण हायकोर्टात हा सगळा विषय आहे, बरोबर आहे। त्यामुळे हे जे आता चालू आहे हे नियमाला धरून आहे का नियम बाह्य आहे ह्याचा लोढाजींनी खुलासा करावा आणि प्रशासनाने त्याच्यावरती जी काय त्यांना ऍक्शन घ्यायची ती घ्यावी। पण ती ताडपत्री अजून का काढलेली नाहीये? जर कंट्रोल फीडिंग करावा अशा पद्धतीचा कुठेतरी विचार आहे या क्षणी, आणि त्याचबरोबर एकंदरीतच कबूतरखाने हे चालूच झाले पाहिजेत अशी भूमिका आता आंदोलकांची दिसते। अविनाश, बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये साधी गोष्ट आहे की एका ठिकाणी आपण ज्याला म्हणतो की त्यांच्या काही ज्या गोष्टी असतील कुठल्याही धर्माच्या त्या एका बाजूला आहेत, एका बाजूला विज्ञान आहे, बरोबर आहे। आणि म्हणूनच काल मुख्यमंत्र्यांनी वाटतं याच्यामध्ये इंटरव्ह्यू केलं होतं। आता ते सगळे का शांत आहेत मला माहिती नाहीये, हे इतकं तुम्ही म्हणताय मी बाहेर आहे आता, हे इतकं जर आता पेटलेलं असेल, कळलं का, तर ते वेळीच शांत झालं पाहिजे का, ह्याच्यातनं काही दुसऱ्या गोष्टी त्यांना साध्य करायच्या आहेत। बरोबर आहे। नाही, तुमच्या माहितीसाठी मी सांगते, कबूतरखान्याच्या आसपास जैन मंदिरापासून कबूतरखान्यापर्यंत प्रचंड मोठा गराडा पडलेला आहे लोकांचा। अत्यंत आक्रमक होऊन घोषणा दिल्या जात आहेत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण होतोय। मग त्याच्यावरती मला वाटतं मुख्यमंत्रीचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी काल आश्वासित केल्यानंतर सुद्धा याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती आता विश्वास राहिला नाही का ह्या लोकांचा। आणि मला वाटतं हे कोर्टामध्ये पेंडिंग गोष्ट आहे ना, ही कोर्टामध्ये चालू आहे ना हे सगळं, बरोबर बरोबर आहे। हो, यावरती पुनर्विचार होणार आहे। हा, धन्यवाद अविनाशजी, तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर कुठेतरी आता या सगळ्या बाबतीमध्ये सरकारने